ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಬಿಲ್ ಪರ ಭರ್ಜರಿ ಬ್ಯಾಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ಎಷ್ಟಿದೆ ಅದನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ಬಳಸಿಕೊಂಡ್ರೆ ಏನೆಲ್ಲ ಆಗುತ್ತೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಒಂದು ಸವಾಲ್ ಕೂಡ ಹಾಕಿದ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಸವಾಲ್ ಅದು, ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ. ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕರು ಯಾಕೆ ಪಂಕ್ಚರ್ ಹಾಕ್ತಾರೆ? वक्फ विरुद्ध प्रधानी नरेंद्र मोदी वाग्दाली। साथियों, वक्फ के नाम पर लाखों हेक्टेयर जमीन पूरे देश में है। इस जमीन, इस प्रॉपर्टी से गरीब का, बेसहारा महिलाओं बच्चों का भला होना चाहिए था और आज ईमानदारी से उसका उपयोग हुआ होता तो मेरे मुसलमान नौजवानों को साइकिल के पंक्चर बना करके जिंदगी नहीं गुजारनी पड़ती। कांग्रेसिगರು ಮುಸ್ಲಿಮರನ್ನೇ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿ अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए। क्यों नहीं बनाते भाई? संसद में टिकट देते हैं 50% मुसलमानों को दो, जीत करके आएंगे तो अपनी बात बताएंगे। लेकिन ये नहीं करना है। कांग्रेस में तो कुछ नहीं देना है। देश के नागरिकों के अधिकारों को छीनना और देना। संकष्ट ಬಂದಾಗ संविधान ಎನ್ನುತ್ತಾರೆ। कांग्रेस ने हमारे पवित्र संविधान को सत्ता हासिल करने का एक हथियार बना दिया। जब जब कांग्रेस को सत्ता का संकट दिखा उन्होंने संविधान को कुचल दिया। ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಸಮರ ಸಾರಿದ್ದಾರೆ. ಮುಸ್ಲಿಮರನ್ನೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿ ಎಂದು ಸವಾಲ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಮಾತನ್ನ ಕೈಪಡೆ ಅದೆಷ್ಟು ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೋ ಕಾದು ನೋಡೋಣ. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಬಿಲ್ ಪರ ಭರ್ಜರಿ ಬ್ಯಾಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ಎಷ್ಟಿದೆ ಅದನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ಬಳಸಿಕೊಂಡ್ರೆ ಏನೆಲ್ಲ ಆಗುತ್ತೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಒಂದು ಸವಾಲ್ ಕೂಡ ಹಾಕಿದ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಸವಾಲ್ ಅದು, ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ. ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕರು ಯಾಕೆ ಪಂಕ್ಚರ್ ಹಾಕ್ತಾರೆ? वक्फ विरुद्ध प्रधानी नरेंद्र मोदी वाग्दाली। साथियों, वक्फ के नाम पर लाखों हेक्टेयर जमीन पूरे देश में है। इस जमीन, इस प्रॉपर्टी से गरीब का, बेसहारा महिलाओं बच्चों का भला होना चाहिए था और आज ईमानदारी से उसका उपयोग हुआ होता तो मेरे मुसलमान नौजवानों को साइकिल के पंक्चर बना करके जिंदगी नहीं गुजारनी पड़ती। ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರು ಮುಸ್ಲಿಮರನ್ನೇ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿ अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए। क्यों नहीं बनाते भाई? संसद में टिकट देते हैं 50% मुसलमानों को दो, जीत करके आएंगे तो अपनी बात बताएंगे। लेकिन ये नहीं करना है। कांग्रेस में तो कुछ नहीं देना है। देश के नागरिकों के अधिकारों को छीनना और देना। संकष्ट ಬಂದಾಗ संविधान ಎನ್ನುತ್ತಾರೆ। कांग्रेस ने हमारे पवित्र संविधान को सत्ता हासिल करने का एक हथियार बना दिया। जब जब कांग्रेस को सत्ता का संकट दिखा उन्होंने संविधान को कुचल दिया। ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಸಮರ ಸಾರಿದ್ದಾರೆ. ಮುಸ್ಲಿಮರನ್ನೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿ ಎಂದು ಸವಾಲ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಮಾತನ್ನ ಕೈಪಡೆ ಅದೆಷ್ಟು ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೋ ಕಾದು ನೋಡೋಣ. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಬಿಲ್ ಪರ ಭರ್ಜರಿ ಬ್ಯಾಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ಎಷ್ಟಿದೆ ಅದನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ಬಳಸಿಕೊಂಡ್ರೆ ಏನೆಲ್ಲ ಆಗುತ್ತೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಒಂದು ಸವಾಲ್ ಕೂಡ ಹಾಕಿದ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಸವಾಲ್ ಅದು, ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ.
ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕರು ಯಾಕೆ ಪಂಕ್ಚರ್ ಹಾಕ್ತಾರೆ? ವಕ್ಫ್ ವಿರುದ್ಧ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ವಾಗ್ದಾಳಿ. साथियों, वक्फ के नाम पर लाखों हेक्टर जमीन पूरे देश में है. इस जमीन, इस प्रॉपर्टी से गरीब का, बेसहारा महिलाओं बच्चों का भला होना चाहिए था. और आज ईमानदारी से उसका उपयोग हुआ होता तो मेरे मुसलमान नौजवानों को साइकिल के पंक्चर बना करके जिंदगी नहीं गुजारनी पड़ती. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರು ಮುಸ್ಲಿಮರನ್ನೇ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿ. अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए. क्यों नहीं बनाते भाई? संसद में टिकट देते हैं, 50% मुसलमानों को दो. जीत करके आएंगे तो अपनी बात बताएंगे. लेकिन ये नहीं करना है. कांग्रेस में तो कुछ नहीं देना है. देश के नागरिकों के अधिकारों को छीनना और देना. ಸಂಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಸಂವಿಧಾನ ಎನ್ನುತ್ತಾರೆ. कांग्रेस ने हमारे पवित्र संविधान को सत्ता हासिल करने का एक हथियार बना दिया. जब जब कांग्रेस को सत्ता का संकट दिखा, उन्होंने संविधान को कुचल दिया. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಸಮರ ಸಾರಿದ್ದಾರೆ. ಮುಸ್ಲಿಮರನ್ನೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿ ಎಂದು ಸವಾಲ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಮಾತನ್ನ ಕೈಪಡೆ ಅದೆಷ್ಟು ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೋ ಕಾದು ನೋಡೋಣ. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಬಿಲ್ ಪರ ಭರ್ಜರಿ ಬ್ಯಾಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ಎಷ್ಟಿದೆ, ಅದನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ಬಳಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಏನೆಲ್ಲ ಆಗುತ್ತೆ? ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಒಂದು ಸವಾಲ್ ಕೂಡ ಹಾಕಿದ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಸವಾಲ್ ಅದು? ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ. ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕರು ಯಾಕೆ ಪಂಕ್ಚರ್ ಹಾಕ್ತಾರೆ? ವಕ್ಫ್ ವಿರುದ್ಧ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ವಾಗ್ದಾಳಿ. साथियों, वक्फ के नाम पर लाखों हेक्टर जमीन पूरे देश में है. इस जमीन, इस प्रॉपर्टी से गरीब का, बेसहारा महिलाओं बच्चों का भला होना चाहिए था. और आज ईमानदारी से उसका उपयोग हुआ होता तो मेरे मुसलमान नौजवानों को साइकिल के पंक्चर बना करके जिंदगी नहीं गुजारनी पड़ती. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರು ಮುಸ್ಲಿಮರನ್ನೇ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿ. अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए. क्यों नहीं बनाते भाई? संसद में टिकट देते हैं, 50% मुसलमानों को दो. जीत करके आएंगे तो अपनी बात बताएंगे. लेकिन ये नहीं करना है. कांग्रेस में तो कुछ नहीं देना है. देश के नागरिकों के अधिकारों को छीनना और देना. ಸಂಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಸಂವಿಧಾನ ಎನ್ನುತ್ತಾರೆ. कांग्रेस ने हमारे पवित्र संविधान को सत्ता हासिल करने का एक हथियार बना दिया. जब जब कांग्रेस को सत्ता का संकट दिखा, उन्होंने संविधान को कुचल दिया. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಸಮರ ಸಾರಿದ್ದಾರೆ. ಮುಸ್ಲಿಮರನ್ನೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿ ಎಂದು ಸವಾಲ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಮಾತನ್ನ ಕೈಪಡೆ ಅದೆಷ್ಟು ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೋ ಕಾದು ನೋಡೋಣ. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ.